तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज 7 सप्टेंबर आणि आज सर्व गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरात आणि माझ्या घरातसुद्धा आगमन होणार आहे. तर आता सर्व तयारी वगैरे चालू आहे, आंघोळ वगैरे करून झाली आहेत, वाजल्यात 8:30 साडेआठ वाजले आहेत. तर आता आपल्याला काम दिलं आहे की दुर्वा आणायची आहे, तर आपण जाऊ दुर्वा आणायला. मग आपलं कसं डेकोरेशन वगैरे घरात झालं ते मी तुम्हाला सर्व दाखवतो तिकडे. तर आपण पहिला थोडी दुर्वा आणू, नंतर मग घरात वगैरे दाखवतो. नंतर मग आपल्याला गणपती आणायलासुद्धा जायचं आहे वरती. डायमंड वर्क वगैरे सर्व एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्हाला काय कोकणातले गणपती कसे असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामध्ये तुम्ही बघाच आणि तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा खूप आवडेल. तर चला आधी पहिला दुर्वा आणायला जाऊ. तर चला जाऊ. बघा हा आपला वाडा आहे. हा वाडा आणि गवत बघा, बापरे खूप गवत आहे. आणि आता एवढं कोण काढत नाही, आपण 10 दिवसासाठी येतो. तर बघा, आणि हा सगळा आपला परडा आहे इकडे. हा त्याच्यामध्ये लाकडं वगैरे काही नाही काय भरलेले आहेत. तर आपल्याला जायचं, हा बांध क्रॉस करून जायचं आहे. तर इकडे काकडा वगैरे लावलेले आहेत बघा. हे आपलं नाही, हे दुसऱ्या लोकांचे. तर आपल्याला ह्या बांधावरून जायचं आहे. तर आपल्या बांधावरचा दुर्वा तोडायचा आपल्याला. आणि काल जे पडलोय ना ते अजून दुखतं आपल्याला. हे बघा, हा आपला माचाल. आता तो डोंगर पण दिसला नाही तो धुक्यामुळे. आणि सीन बघा, एक नंबर आले ना इकडे सगळी भाष्य ती. तर आपल्याला जायचं पुढे आपल्या मळ्यांच्या इकडे. तर बघा थोडा थोडा दुर्वा वगैरे आहे इकडे. तर आपण डायरेक्ट पहिला दुर्वा तोडू, मग आपण किती झाले ते तुम्हाला सांगेन, दुर्वा किती वगैरे तोडले आहे ते. कारण का मला मोबाईल घेऊन दुर्वा तोडायला जमणार नाही आणि चालायला पण नीट जमणार नाही व्यवस्थित पाय टाकून. तर काहीच आता पण एवढी दुर्वा तर तोडली आहे. आता आपण जाऊ घरी. जास्त नाही केले, थोडीच सी केली आहे आपल्याला, थोडी ह्याच्यापुरती. उशीर होईल आपल्याला, गणपती बाप्पा पण आणायला जायचं आहे. पटपट जाऊ. सर्व अजून आता 8:50 झालेत, 9:30 पावणे 10पर्यंत आपण जातो आणायला. आणि सगळीकडे ना आता बाई सगळं तर तयार झालं आहे. ह्याच्या घरी स्पीकर, त्याच्या घरी स्पीकर, प्रत्येकाने असे हे लावले आहेत ना मस्त मस्त गाणी. रस्ता चेंज, रस्ता चेंज. आणि आज आपल्याला सगळ्यांचं हे पण करायला जायचं आहे, डेकोरेशनचं सगळं बघायला. हे बघा गाणी वगैरे दिसत असेल. हे बघा, आमच्या घरी जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आता केलं आहे ते. तर काहीच हे बघा, आपल्या घरी तर सर्व एकदम रेडी तर झालेलं आहे. आता इकडे रांगोळीचं काम चालू आहे. रांगोळी तर करून झालेली आहे, इकडे बाहेर वगैरे काढून झाली आहे. आणि मस्त आता ऊनसुद्धा आलेलं आहे. आणि थोडा वेळ तर जाऊ. आता वाजलेत बघा, 9 वाजायला आलेत. आणि आपले डेकोरेशन अजून पूर्ण सर्व लाईट्स लावले नाही आहेत. तर नंतर जेव्हा गणपती बाप्पा येऊ तेव्हा लावू. तुम्हाला जस्ट एक दाखवतो आहे. काल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये हे नव्हतं. काल मग रात्री परत हे ओपन करून त्याच्यात मी हे टाकलेत, तोरण टाकलेत. आणि तोरणमध्ये ना अजून हे बघा चमकते. आपला हा पूर्ण सेटअप आहे त्याच्या. इथे पाठी तिकडे एवढे सगळे बोर्ड हे झालेत. सगळं गणपती बाप्पाचं सामान आहे. फळं, आम्ही सुपाऱ्या पण आणले, सुपारी झाडामधून. आणि आपल्या ट्रॉफ्या आहेत, त्या ट्रॉफ्याच तुम्हाला नंतर दाखवेनच मी. आणि आपले गणपती बाप्पा जेव्हा जाऊ आणायला तेव्हा आपण पाट वगैरे लागणार आपल्याला. आपला स्पीकर पण घेऊन जायचं आहे. बॉम्बसुद्धा आणलेत गावावरून आहे, मुंबईवरून आहे सर्व. तर काहीच आपली गणपती बाप्पा आणायला आणणार थोड्या वेळात. तर आपली ड्रेसिंग बघा, शॉर्ट कुर्ता आहे आणि जीन्स आहे. आणि कसा दिसतोय कमेंट करून नक्कीच सांगा मला. आता आपण जाऊ थोड्या वेळात आणायला. आपण सगळ्यात रेडी आहे. अजून कोण घराच्या बाहेर येत नाही. तर काही जणांची कोणाची आंघोळ पण नाही झाली, पण आपण ऑलवेज रेडी आहे सगळ्या टायमावर. ड्रेसिंग बघा, आपला शॉर्ट शूज आहे आपला, मला खूप आवडतो. मी इकडे जातो तिकडे हा घालतो, मला खूप आवडतो हा. आणि आपली जीन्स. तर जरा जायचं आहे, मस्त फटाके बिटाके आणायचे. आपल्याकडे तर वाजवायला तर कोण पोरं नाही,
स्पीकर बिकर घेऊन जायचं आहे, मस्त नाचत गाचत यायचं आहे. तुम्ही बघालच कसं असणार आहे ते. पुस्तक दिलं काय? आता हे लोक यायचे बाकी. तर गाईस आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे आपल्या घरी. आता आपल्याला आपण मकरामध्ये बसवायचं तिकडे. आता सर्व तीच तयारी चालू आहे. पप्पा सगळं तेच करतात. हे बघा 10-15 मिनटं सगळं हे होईल. आता आपण लाईट्स वगैरे लावायचे आहेत.
पाठी अजून जाऊन चालू करायचे ते बल्ब वगैरे झुमर वगैरे हे सगळं तोपर्यंत मी चालू करतो आणि तुम्हाला नंतर परत जाऊन दाखवतो कसं आहे. तर गाईज आपले लाडके बाप्पा आपल्या मकरामध्ये ते विराजमान झालेले आहेत. तर आपलं आता पूर्ण डेकोरेशन बघा. आता आपण 6 बल्ब वगैरे लावला. आता पूर्ण प्रॉपर झालं आहे सर्व. फक्त ते आपण लावलं नाही आहे पाण्याचं आहे ते थोडं रिस्की वाटतं म्हणून कधी कधी म्हणून आपण ते आपण केलं नाही. बाकी आहे बघा. कमेंट करून सांगा कसं झालं आहे करून ते. आणि थोडं आपण बघा हे आपण सुपाऱ्या ठेवल्यात. जे सुपाऱ्या डायरेक्ट आपण तोडतो ना झाडावरून त्या ठेवल्यात. ॲपल आणि तेच आहे मोसंबी वगैरे. तर गाईच आता आपली झालेली आहे पूजा वगैरे करून. आता नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य नैवेद्य दाखवला की मग आपण फिरायला मोकळे, सगळ्यांच्या घरी पाया पडायला मोकळे. मग आपल्याला जायचं आहे थोड्या वेळाने. सर्वांचं घर शांती सगळं झालं ना सगळ्यांच्या घरी पूजा वगैरे मग आपण जाऊ प्रत्येकाच्या घरी पाया पडायला सुद्धा करू आणि आपलं ते हे पण करू डेकोरेशन जे आहे ना स्पर्धेचा ते पण स्टार्ट करू आपण. पण थोडा वेळ लागेल कारण का अजून सगळ्यांच्या घरी साईड वगैरे पूजा वगैरे करतो आहे सगळ्यांचं. तर म्हणून हे चालू आहे. मग अशी पाऊस पण खूप जोरात आलेला. आता एकदम पाऊस शांत आहे आणि पाऊस यायचा करतो तर बरं वाटतं बाबा. आणि इकडे आपल्याकडे नैवेद्य दाखवतात पप्पा. आणि इकडे दुपारच्या जेवणाची सगळी आता तयारी चालू आहे मम्मीची. मम्मी काय करतेस? मोदक, बटाट्याची भाजी दुपारसाठी. आणि इकडे हे काय पप्पा? हा मम्मी हे काय आहे प्रसादाला? 5 नको 2 लाडू. ये 2 दाखवतो. हे लाडू होते बघा. आणि सर्व इकडे मम्मीला हेल्प करायला आले. जा काय करते काय तर चला गाईज हा ब्लॉग इथे सेंड करू. तुम्ही बघितलं असेल आपल्या कोकणामधले गणपती कसे असतात, कसे आगमन असतात. तर किती मजा येते किंवा किती उत्साही सगळे लोक असतात की ते आम्ही जे माझा गणपतीचा असतो आमचे जे भावकीतले वगैरे त्याचं तुम्हाला आम्ही दाखवला कसं असतं ते. आणि आता आपल्याला करायचं स्पर्धेचा आपला वेगळा ब्लॉग येणार आहे. आणि बाकीचा ब्लॉग तुम्ही बघतच राहणारच असाल. तर असं जर ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.